पावसाचा आवाज वाढत चालला होता. खिडकीवर पडणारे थेंब एकमेकांशी धडकत होते. जसं शरदच्या मनातल्या आठवणी एकमेकांवर आदळत होत्या. त्याने डायरी बंद केली नाही, कारण काही आठवणी वाचून संपत नाहीत. त्या पुन्हा पुन्हा जगाव्या लागतात. सावी ऑफिस सोडून गेल्यानंतर पहिल्या काही महिन्यात शरदला काहीच बदल जाणवला नाही. तो स्वतःला समजावत होता, हे असंच असतं. लोक येतात जातात, पण काही नाती अशी नसतात जी निघून गेल्यावरच आपली जागा दाखवून देतात. चहाची वेळ आली की समोरची खुर्ची रिकामी दिसायची. कोणीतरी विनोद केला तरी हसू अर्ध्यावर थांबायचं. आणि संध्याकाळी ऑफिस बंद करताना चल उद्या भेटू म्हणणारं कोणीच उरलं नव्हतं. शरद कामात अधिक बुडू लागला. ओव्हरटाईम, वीकेंड्स, प्रोजेक्ट्स. लोक म्हणायचे, खूप बदललास रे. तो हसायचा, कारण काही प्रश्नांना हसू हेच उत्तर असतं. दुसरीकडे सावीचं आयुष्य वेगळ्याच गतीने पुढे चाललं होतं. लग्नानंतर पहिल्या काही महिन्यात तिने स्वतःला सतत समजावलं, हेच तर आयुष्य आहे. नवीन घर, नवीन लोक, नवीन अपेक्षा. तिचा नवरा वाईट नव्हता, जबाबदार होता, शांत होता, पण तो शरद नव्हता. आणि हाच फरक तिला जास्त जाणवत होता. रात्री झोपताना ती कधी कधी छताकडे पाहत राहायची. विचार यायचा, आपण खरंच सगळं सांगायला हवं होतं का? पण लगेचच दुसरा विचार यायचा, काही प्रेम सांगितली जात नाहीत, ते निभावली जातात. वर्ष सरकत गेली. शरदने शहर बदललं, नवीन नोकरी, नवीन लोक, पण मनातली शांतता कुठेच मिळत नव्हती. तो प्रवास करायला लागला, एकटा. डोंगर, समुद्र, लांब रस्ते. लोक म्हणायचे, तू खूप फिरतोस. खरं तर तो कुठेतरी पळत होता स्वतःपासून. एका प्रवासात डोंगरावरच्या छोट्या हॉटेलमध्ये बसलेला असताना त्याने पुन्हा डायरी उघडली. पहिल्यांदाच त्याने सावीला उद्देशून काही लिहिलं. तुला सांगायचं होतं, पण प्रत्येक वेळी वाटलं अजून वेळ आहे, आणि वेळ संपून गेली. त्याला कळलं, प्रेम न बोलणे ही चूक नसते, पण ती आयुष्यभराची शिक्षा असू शकते. सावीच्या आयुष्यातही बदल येत होते. जबाबदाऱ्या वाढत होत्या. ती आई झाली. बाळाला झोपवताना ती स्वतःही थकून जायची, पण त्या थकव्यातसुद्धा कधी कधी एक विचार डोकवायचा, शरद कसा असेल? ती कधी शोधायची नाही, फोन करायची नाही, कारण काही नात्यांना शोधलं तर ती हरवतात, पण आयुष्याला योगायोग फार आवडतात. एक दिवस अनेक वर्षानंतर एक पुस्तक प्रदर्शनात ती आणि शरद समोरासमोर आले. दोघेही काही क्षण हलले नाहीत. वेळ थांबली, आवाज बंद झाले. सावी, शरद. तेवढे 2 शब्द, पण त्या 2 शब्दात 10-12 वर्ष दडलेली होती. ते जवळच्या बाकावर बसले. गप्पा साध्या होत्या, नोकरी, कुटुंब, आयुष्य, पण डोळे खूप काही बोलत होते. सावीच्या हातात लग्नाची अंगठी होती. शरदच्या हातात अजूनही रिकामी जागा. तू ठीक आहेस ना? शरदने विचारलं. सावी हसली. हो, ठीकच. तो ठीक शब्द दोघांनाही खोटा वाटला, पण कोणीच तो खोटा म्हणाले नाही. निघायची वेळ आली. सावी म्हणाली, आपण पुन्हा भेटूया कधीतरी. शरदने मान हलवली. त्यांना माहीत होतं, कधीतरी कदाचित कधीच येणार नाही. ती निघून गेली. शरद तिथेच बसून राहिला. त्यालाच पहिल्यांदाच एक गोष्ट स्पष्ट झाली. प्रेम म्हणजे एकत्र असणं नाही. प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात शांतपणे सामील असणं.